बोल ना. काय झालंय भोकाड पसरायला? काल लग्नामध्ये चार चौघांसमोर सासूबाईला हे बोलायची काय गरज होती की तुम्ही माझ्या माहेरच्यांसाठी काय काय केले ते? किती लाज वाटली मला. सगळ्यांसमोर शर्मेने मान खाली घालावी लागली. बर, बोलली तर काय झालं? नवराच आहे ना मी तुझा. आणि नवऱ्यानं केलेली मदत आईने बोलून दाखवली तर काय बिघडलं? मदत करायची आणि मग ती चार चौघामध्ये बोलून दाखवायची, ह्याला काय अर्थ आहे? आणि मग एवढंच होतं तर गरीब मुलीशी लग्न का केलं तुम्ही? प्रेम झालं होतं ना मला तुझ्यावर. वेडा झालो होतो तुझ्या मागे. पण आता कळतंय, एक नंबरची ना रडकी आहेस तू. प्रेम प्रेम या शब्दाचा अर्थ तरी कळतो का हो तुम्हाला? नुसतं बायकोला रात्री जवळ घेऊन झोपणं म्हणजे प्रेम नसतं. काय कमी आहे तुला या घरात? सगळं सुख मिळतंय ना? काल सासूबाई काय काय बोलल्या तिथे, तुम्ही माझ्या माहेरच्यांना मदत केली म्हणून. आणि त्यात तुम्ही पण बोललात, तुम्ही माझ्या वडिलांना मदत केली म्हणून माझ्या लहान बहिणीचं लग्न होऊ शकलं आणि आता ती सुखात आहे. हे सर्वांसमोर बोलून तुम्ही मला दुःखात टाकलं. हो का? हो, कारण तुम्हाला माहिती आहे माझे वडील आता आजारी असतात. आता तर सतत ही काळजी असते की तुमच्याकडनं घेतलेले पैसे ते परत फेडू शकतील का. आणि जर असं झालंच तर तुम्ही लोकांमध्ये अजून काय काय बोलाल, ज्याच्या यातना मला आयुष्यभर होत राहतील. अरे आप्पा, आले तुम्ही? कसं झालं देवदर्शन? छान. पण का रे, तू काय एवढा वैतागलेला दिसतोय? घरात सगळं व्यवस्थित आहे ना? कुठं आप्पा, सगळं ठीक आहे. द्या पिशवी. योगेश, अरे तुझा बाप आहे मी, मला सगळं समजतं. बोल, काय झालंय? हो काय नाही आप्पा, 2 दिवस झाले स्नेहा बोलत नाही आहे माझ्यासोबत. रुसून बसली आणि आता तर जेवण पण करत नाही आहे. काय गे, अरे काय चाललंय घरात? 2 दिवस झालं सुनबाईनी काय खाल्लं नाही, तुझं लक्ष आहे का नाही? अहो मी चल. स्नेहा, काय झालं बेटा? बाबा, मला जरा बरं वाटत नव्हतं ना, म्हणून. हे बघ, तू 2 दिवस काही खाल्लं पण नाही. माझ्या घरात कोणी असं उपाशी असलेलं, दुःखी असलेलं मला आवडणार नाही. बाबा, मला आज उपवास आहे. स्नेहा, तू मला बाबा म्हणते ना, मग ह्या बाबाला एवढं देखील विचारायचा अधिकार नाही? काय झालंय मला ते स्पष्ट सांग. माझी बायको देखील चुकीचं वागली असेल तर तसं मला सांग. काय झालंय ते सांग मला. बाबा, अहो मी काय म्हणते, शांत शांत बसायचं. लग्नात काय झालंय ना, त्याची कल्पना आली आहे मला. अहो ती काहीतरी रंगवून सांगतेय. तू कशी बाई आहे ना ते मला चांगलं माहिती आहे, त्यामुळे तू अजिबात मध्ये बोलू नको. योगेश, अरे कधीतरी स्नेहाच्या जागी स्वतःला ठेवून विचार कर. समज तू मुलगी असता, सासरी नांदत असता आणि तुझे वडील आजारी असते, मग? अरे एखादा बाप जेव्हा आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात देतो ना, तेव्हा तो समोरच्या लोकांवर विश्वास ठेवतो की ही लोक चांगली आहेत, माझ्या मुलीला आयुष्यभर सांभाळतील, सुखात ठेवतील आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली मुलगी इथे सुरक्षित आहे. आणि स्नेहा पण तशी चांगली मुलगी आहे. तिनं आपल्याकडे कधी काही मागितलं नाही, कुठली अपेक्षा ठेवली नाही.
उलट जे देईल त्यात समाधान मानून घेतलं तिने. तिचे वडील आजारी होते तेव्हा मीच तुला म्हणलो होतो आपण त्यांना मदत करूया. आणि ती लोक देखील चांगली आहेत. ते आपले पैसे एक ना एक दिवस परत करतीलच. पण म्हणून अशी केलेली मदत चार चौघात बोलून दाखवायची नसते. योगेश, मला वाटते तू स्नेहाची माफी मागावीस. ठीक आहे आप्पा. आणि तू पण. मी कशाला? योगेश मागतोय ना. तुला सांगितलंय तेवढं कर. कुठं चालला? माफी मागायला? नाही, अशी एकांतात नाही. मग वाभाडं चार चौघात काढले ना, मग माफी पण चार चौघातच मागायची. काय? 4 चौघात? हा, आणि अगदी शब्दशः नाही, म्हणजे मला माफ करा वगैरे असं नाही, पण चार चौघात, समारंभात, नातेवाईकात तिला मान सन्मान मिळेल, तिचं कौतुक होईल, असं काहीतरी करा म्हणजे झालं. समजलं? काय आहे, तू माझी बायको आहे, हा मुलगा आहे, तशी ती या घरची सून आहे आणि माझ्या मुलीसारखी. आलं लक्षात? हो आप्पा. चला या. चला.